मी तुम्हाला एका गुपिताबद्दल सांगणार आहे, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल। याशिवाय या रहस्यावर विश्वास ठेवणे देखील अशक्य आहे। नमस्कार मित्रांनो, मी प्रिनय बोलेकर पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो एका नव्या सेगमेंटमध्ये। सर्वप्रथम आपण माझ्या विराग या व्हिडिओला दिलेल्या प्रेमाबद्दल आपले खूप खूप आभार। आपले हेच प्रेम मला आपल्या समोर नवीन नवीन विषय घेऊन यायला प्रेरित करत असते। आजचाही विषय तसाच काही खास आहे। सर्वप्रथम मी कोणत्याही जादू, टोणा, कल्पना यावर विश्वास ठेवत नाही आणि मी त्याचे समर्थनही करत नाही। तरीही एक सत्य रहस्यमय घटना मी आज आपल्या समोर घेऊन येत आहे। मला अपेक्षा आहे आपल्याला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडेल। फ्लाइट 914 म्हणतात ना, जग रहस्याने भरलेले आहे, परंतु काही रहस्ये समजणे फार कठीण आहे। जगभरात अशी अनेक रहस्य आहेत ज्यांचे रहस्य आजपर्यंत वैज्ञानिकही सोडू शकले नाहीत। या एपिसोडमध्ये मी तुम्हाला एका गुपिताबद्दल सांगणार आहे, जे जाणून तुम्हाला आश्चर्य वाटेल। याशिवाय या रहस्यावर विश्वास ठेवणे देखील अशक्य आहे। जगातील मोठे मोठे वैज्ञानिकही या रहस्याने थक्क झाले। सुमारे 67 वर्षापूर्वी 1955 मध्ये अशीच एक रहस्यमय घटना घडली होती। ही घटना अमेरिकेच्या एका रहस्यमय विमानाशी संबंधित आहे, जे टेक ऑफ केल्यानंतर सुमारे 30 वर्षांनी दुसऱ्या देशात उतरले होते। सर्वात आश्चर्याची बाब म्हणजे हे विमान लँडिंग नंतर पुन्हा बेपत्ता झाले। या गूढ घटनेबद्दल जाणून घेऊया। मीडिया रिपोर्ट्समध्ये असे म्हटले आहे की 2 जुलै 1955 मध्ये फ्लाइट 914 हे न्यूयॉर्क USA मधून मियामीसाठी 57 प्रवासी आणि 6 क्रू सदस्यांसह उड्डाण केले होते। पण सर्वात आश्चर्याची गोष्ट म्हणजे न्यूयॉर्कहून टेक ऑफ केल्यानंतर आणि मियामीला पोहोचण्यापूर्वी हे विमान आकाशातच गायब झाले। त्या काळात अमेरिकेने या जहाजाला शोधण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याबद्दल कोणतीही माहिती मिळू शकली नाही। सध्या न्यूयॉर्कहून मियामीला जाण्यासाठी विमानाला 3.5 तास लागतात। 1955 मध्ये न्यूयॉर्क ते मियामी उड्डाण करण्यासाठी जास्तीत जास्त 5 तास लागले असते। 1955 मध्ये बेपत्ता झालेल्या फ्लाइट 914 हे विमान 30 वर्षांनंतर म्हणजेच 9 मार्च 1985 रोजी वेनेझुएलातील कराकस विमानतळावर रहस्यमयरित्या उतरले। तेव्हा संपूर्ण जगाला धक्का बसला। एअर ट्रॅफिक कंट्रोललाही या विमानाबाबत कोणतीही माहिती नव्हती। लँडिंग नंतर काही वेळातच विमानाने पुन्हा टेक ऑफ केले आणि ते आकाशातच गायब झाले। मीडिया रिपोर्टनुसार विमान कराकस विमानतळावर उतरल्यानंतर पायलटने तेथील कर्मचाऱ्यांना विचारले की हे कोणते वर्ष आहे। ग्राउंड स्टाफने पायलटला सांगितले की ते 1985 होते। हे ऐकून विमानाचा पायलट दीर्घ श्वास घेऊन म्हणाला, ओ माय गॉड। त्यानंतर विमानाने पुन्हा एकदा टेक ऑफ केले आणि आकाशात गायब झाले। पण या रहस्यात कितपत तथ्य आहे हे सांगणे फार कठीण आहे। पण 9 मार्च 1985 पासून या बेपत्ता विमानाबाबत कोणतीही माहिती मिळालेली नाही। या बेपत्ता विमानाचा शोध घेण्यासाठी अमेरिका अजूनही प्रयत्न करीत आहे। मी अपेक्षा करतो की आजचा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल, आणि जर आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांसोबत शेअर करा। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा। तर पुन्हा भेटूया अशाच एका रहस्यमय सत्य माहितीसोबत।
नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपला निरोप घेतो. धन्यवाद.